नमस्कार मंडळी, मी रसिका. मंडळी, आखातात इराण, इस्रायल आणि अमेरिकेत भडकलेल्या युद्धाचे परिणाम भारतावर देखील होऊ लागलेले आहेत. या सर्व संकटांच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा वापर जपून करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. सोबत सोनं खरेदीवरती देखील त्यांनी भाष्य केलं होतं. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर देशभरात संमिश्र प्रतिसाद उमटले. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अनेक सत्ताधाऱ्यांनी इंधन बचत म्हणून ई-व्हेकलचा वापर केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस तर चक्क बुलेटनं मंत्रालयात आले. मोदींच्या या आवाहनानंतर आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागले. पेट्रोलचे दर हे 3 रुपयांनी तर डिझेलचे दर हे 3.11 रुपयांनी महागले. पेट्रोल डिझेल सोबत अजून काय काय महाग झालंय ते पाहूयात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशात महागाईचा भडका उडालाय. सामान्य जनतेसाठी काय काय महागलंय ते पाहूयात. पेट्रोल हे 3 रुपयांनी तर डिझेल हे 3.11 रुपयांनी वाढले. मदर डेअरी आणि अमूलच्या दुधामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात सरकारनं तब्बल 15% वाढ केली आहे. तर भाजीपाल्यांचे दर हे जवळपास 50% वाढले. सध्या जागतिक स्तरावरती अनिश्चिततेचं वातावरण आहे. इराण अमेरिकेच्या युद्धाचे चटके सर्वत्र बसू लागले. पण आता मोदींच्या आवाहनामुळे भविष्यात काय वाढून ठेवलंय याचा अंदाज बांधणं कठीण असलं तरी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यूज 18 मराठीला.